स्वागत. आज आपण भगवद्गीतेतील एका महत्वाच्या अध्यायावर म्हणजे 7व्या अध्यायावर बोलणार आहोत. ज्ञान विज्ञान योग. हो, 6व्या अध्यायाच्या शेवटी आपण पाहिलं की सर्वश्रेष्ठ योगी कोण. आता भगवान स्वतःबद्दल सांगतायत. बरोबर. म्हणजे आता उत्सुकता आहे की भगवान स्वतःच्या स्वरूपाबद्दल आणि त्यांच्याशी एकरूप कसं व्हायचं याबद्दल काय उलगडून सांगतात. अगदी. आणि सुरुवातच तशी होते. 7व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकातच भगवान अर्जुनाला म्हणतात की मन माझ्यावर केंद्रित कर, माझाच आश्रय घे. आणि मग योग अभ्यास करत असताना मला समग्रपणे म्हणजे पूर्णपणे आणि निःसंशयपणे कसं जाणता येईल ते ऐक, असं सांगतात. समग्रपणे जाणणं हे खूप महत्वाचं वाटतंय. आणि दुसऱ्या श्लोकात लगेच आश्वासन आहे की हे ज्ञान आणि विज्ञान. हो, म्हणजे परोक्ष ज्ञान आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव. बरोबर. हे पूर्णपणे सांगितल्यावर जगात आणखी काही जाणण्यासारखं उरणार नाही. किती मोठी गोष्ट आहे ही. निश्चितच मोठी गोष्ट आहे. पण लगेच तिसरा श्लोक आपल्याला जमिनीवर आणतो. कसा? तो सांगतो की हे ज्ञान मिळवणं किती विरळ आहे. हजारो मनुष्यांमध्ये एखादाच असतो जो सिद्धीसाठी म्हणजे आत्मज्ञानासाठी प्रयत्न करतो. अच्छा. आणि अशा प्रयत्न करणाऱ्या योग्यांमध्ये सुद्धा क्वचितच एखादा मला माझ्या खऱ्या यथार्थ रूपात जाणतो, असं भगवंत म्हणतात. बापरे. म्हणजे हे इतकं सोपं नाहीये. तर मग भगवंतांचं हे यथार्थ स्वरूप आहे तरी कसं? सुरुवात कुठून होते? सुरुवात होते त्यांच्या प्रकृतीच्या वर्णनाने. श्लोक 7.4 मध्ये अपरा प्रकृती सांगितली आहे. अपरा प्रकृती म्हणजे कोणती? 8 भाग सांगितले आहेत. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश ही पंचमहाभूतांची सूक्ष्म कारणं म्हणजे तन्मात्र. आणि मन, बुद्धी व अहंकार असे एकूण 8 भाग. पण ही म्हणजे आपली नेहमीची पृथ्वी, पाणी वगैरे स्थूल सृष्टी नव्हे? नाही. भाष्यात स्पष्ट केलंय की ही स्थूल सृष्टी नव्हे, तर तिची सूक्ष्म जड कारणं आहेत. हिला अपरा म्हणजे कनिष्ठ म्हटलंय. कनिष्ठ का? कारण ही जड आहे, परिवर्तनशील आहे आणि महत्वाचं म्हणजे जीवाला संसारात अडकवून ठेवणारी आहे. अच्छा. ही झाली अपरा प्रकृती. पण या पलीकडेही काय आहे का? कारण ही तर जड झाली. अगदी बरोबर. श्लोक 7.5 मध्ये लगेच सांगतात की या अपरा प्रकृतीहून भिन्न दुसरी एक श्रेष्ठ प्रकृती आहे, पराप्रकृती. पराप्रकृती म्हणजे? ही चेतन आहे, जीवस्वरूप आहे. हीच जीवात्मा, ज्याला क्षेत्रज्ञ पण म्हणतात, म्हणजे शरीराला जाणणारा. हीच सर्व प्राण्यांमधली जीवनशक्ती आहे आणि हीच संपूर्ण जगाला धारण करते. ही भगवंतांची श्रेष्ठ, शुद्ध, चेतन प्रकृती आहे. म्हणजे एक जड आणि एक चेतन. हो. आणि मग 7.6 मध्ये सांगतात की याच 2 प्रकृतींमधून जड अपरा आणि चेतन परा हे सर्व चराचर विश्व, सर्व प्राणी मात्र उत्पन्न होतात. अच्छा. म्हणून भगवानच या संपूर्ण जगाचे उगमस्थान म्हणजे प्रभव आहेत आणि लयस्थान म्हणजे प्रलय आहेत. महत्वाचं वाटतं, माझ्याहून श्रेष्ठ असं दुसरं काहीही नाही. हो. आणि पुढे म्हणतात, हे सर्व जग माझ्यामध्ये असे गुंफलेले आहे, जसे धाग्यात मणी ओवलेले असतात. हे खूप सुंदर रूपक आहे. म्हणजे भगवानच अंतिम सत्य, सगळ्याचा आधार. अगदी. तेच प्रत्येक गोष्टीचं सार आहेत. याची खूप छान उदाहरण दिली आहेत पुढे 7.8 ते 7.11 मध्ये. कोणती उदाहरणं आहेत? जसे की पाण्यातला जो मूळ रस आहे ती चव म्हणजे मी. चंद्रसूर्यातला प्रकाश, प्रभा ती मी. वा. सर्व वेदांमधला जो ओंकार आहे, प्रणव, तो मी. आकाशातला मूळ ध्वनी, शब्द तो मी आहे. पुरुषांमधलं पौरुषत्व, पृथ्वीतला मूळ पवित्र गंध, अग्नीतलं तेज. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं जे मूळ सत्व आहे ते भगवंत आहेत. बरोबर. सर्व प्राण्यांमधली जीवनशक्ती, तपस्वी लोकांचं तप, सगळ्या सृष्टीचं सनातन बीज, बुद्धिमान लोकांची बुद्धी, तेजस्वी लोकांचं तेज, हे सगळं भगवंतांचंच स्वरूप आहे असं ते सांगतात. हे ऐकल्यावर खरंच वाटतं की देव सर्वव्यापी आहे. पण मग प्रश्न येतो की जर असं आहे तर मग सर्वांना तो का दिसत नाही, का ओळखता येत नाही? बरोबर प्रश्न आहे. याचं उत्तर 7.13 मध्ये मिळतं. भगवंत म्हणतात की हे संपूर्ण जग प्रकृतीच्या 3 गुणांनी, सत्व, रज आणि तम यांच्या कार्यांनी आणि परिणामांनी मोहित झालेलं आहे. अच्छा, ते 3 गुण? हो. त्यामुळे या गुणांच्या पलीकडे असलेल्या अविनाशी अशा मला, परमात्म्याला लोक जाणत नाहीत, कारण ते मोहात पडलेले आहेत. आणि ही जी गोष्ट मोहित करते तीच माया का? हो. 7.14 मध्ये तिला दैवी माया म्हटलंय.
ही त्रिगुणात्मक आहे आणि ती पार करणं अत्यंत कठीण आहे असं भगवंत स्पष्ट सांगतात. मग या मायेतून सुटायला काही मार्ग आहे की नाही? आहे ना, त्याच श्लोकात पुढे सांगितलंय, जे केवळ आणि केवळ मलाच शरण येतात अनन्य भावाने तेच या मायेला तरून जातात. दुसरा उपाय नाही. केवळ शरणागती. पण मग सगळेच शरण काय येत नाहीत? याचंही कारण 7.15 मध्ये दिलंय. कोण शरण येत नाही? तर जे दुष्कर्म करणारे आहेत, दुष्कृतीनहा, जे मूढ आहेत, विवेकहीन, जे नराधम आहेत, ज्यांचं ज्ञान मायेने हिलावून घेतलं आहे आणि जे आसुरी स्वभावाचा आश्रय घेतात, असे लोक मला शरण येत नाहीत. आणि मग शरण कोण येतात? म्हणजे भक्ती कोण करतात? या उलट 7.16 मध्ये 4 प्रकारचे पुण्यवान भक्त सुकृतीनहा सांगितले आहेत जे माझी भक्ती करतात. 4 प्रकारचे कोण कोण? पहिले आर्त, म्हणजे जे संकटाने पीडित आहेत, दुःखी आहेत. दुसरे जिज्ञासू, ज्यांना मला जाणण्याची इच्छा आहे. अच्छा. तिसरे अर्थार्थी, ज्यांना काहीतरी ऐहिक हवा आहे, धन, संपत्ती वगैरे. आणि चौथे ज्ञानी, जे माझ्या खऱ्या तत्वरूपाला जाणतात. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी या 4 भगवंतांना कोण जास्त प्रिय आहे? किंवा सर्वश्रेष्ठ कोण? भगवंतांनी स्वतःच 7.17 आणि 18 मध्ये सांगितलं आहे. ते म्हणतात, या सर्वांमध्ये ज्ञानी भक्त सर्वश्रेष्ठ आहे. ज्ञानी भक्त का बरं? कारण तो नित्ययुक्त असतो, म्हणजे नेहमी माझ्यातच रमलेला असतो. आणि त्याची भक्ती एकभक्ती असते, म्हणजे केवळ माझ्यातच, इतर कशात नाही. मी त्याला अत्यंत प्रिय असतो आणि तो मला. इतकंच नाही तर ज्ञानी भक्त म्हणजे माझा आत्माच आहे असं माझं मत आहे, असं भगवान म्हणतात. ज्ञानी भक्त म्हणजे भगवंतांचा आत्माच. किती मोठी पदवी आहे ही. हो, आणि असा ज्ञानी महात्मा मिळणं किती दुर्लभ आहे हे 7.19 मध्ये सांगतात. अनेक जन्मांच्या साधनेनंतर जेव्हा त्याला हे कळतं की सर्व काही वासुदेवच आहे, वासुदेवः सर्वम इति, तेव्हा तो ज्ञानी महात्मा मला प्राप्त होतो. असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो. हे वासुदेवः सर्वमिती खूप महत्वाचं वाटतंय. पण जे हे सत्य जाणत नाहीत त्यांचं काय होतं? ते कुणाची भक्ती करतात? त्याबद्दल 7.20 आणि 21 मध्ये सांगितलंय की अनेक लोक कामनांनी म्हणजे इच्छांनी आपलं विवेकज्ञान गमावून बसतात. आणि मग ते आपापल्या स्वभावानुसार, प्रकृतीनुसार विशिष्ट नियम पाळून इतर देवतांची उपासना करतात. म्हणजे गणपती, देवी, शंकर वगैरे? हो, आणि मग भगवान म्हणतात की जो भक्त ज्या देवतेची श्रद्धेने पूजा करू इच्छितो त्या त्या भक्ताची श्रद्धा मी त्या त्या देवतेमध्येच दृढ करतो. अच्छा, म्हणजे भगवंतच ती श्रद्धा पण देतात? हो. तर थोडक्यात सांगायचं तर या 7व्या अध्यायात भगवंतांनी त्यांच्या 2 प्रकृती अपरा आणि परा सांगितल्या. त्यांचं खरं समग्र स्वरूप कसं आहे हे उलगडलं. बरोबर. तेच कसे सृष्टीचे उगम, स्थिती आणि लय आहेत हे स्पष्ट केलं. त्यांची माया कशी जीवांना मोहित करते आणि त्यातून सुटण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अनन्य शरणागती हेही सांगितलं. आणि भक्तांचे 4 प्रकार आणि त्यातही ज्ञानी भक्ताचं अद्वितीय स्थान यावर खूप छान प्रकाश टाकला आहे. अगदी. या सगळ्या चिंतनातून एक विचार खरंच मनात घोळतो आहे. जर वासुदेव सर्वमिती म्हणजे सर्व काही वासुदेवच आहे हे अंतिम सत्य असेल तर मग आपल्या रोजच्या जीवनात, आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये, घटनांमध्ये त्या एकाच वासुदेव तत्वाला पाहण्याचा प्रयत्न आपण कसा करू शकतो यावर प्रत्येकाने विचार करायला हवा, नाही का? निश्चितच. यावर मनन करणं खूप उद्बोधक ठरू शकतं.